हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। अध्याय 8वा सुरू आहे। 8व्या अध्यायामधील 65 नंबरच्या ओळीपर्यंत चिंतन आपण कालच्या पर्यंत पूर्ण केलेलं होतं। आता 66 नंबरच्या ओळीपासूनचं चिंतन आजच्या चिंतनामध्ये आपण निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। काल एक दृष्टांत दिलेला होता, परत एक 66 नंबरमध्ये दृष्टांत दिलेला आहे। दृष्टांत म्हणजे समजून घेण्यासारखी एक स्वतंत्र अशी एक वेगळी ज्ञानशाखाच आहे। माऊलींचे दृष्टांत म्हणजे समजून घेण्याची एक स्वतंत्र ज्ञानाची ब्रँचच आहे। कारण ज्यावेळी आपल्याला एखादा सिद्धांत समजत नाही किंवा संतांची मनोगत कळत नाहीत त्यावेळी ते दृष्टांताच्या आधारानं समजून घ्यावे लागतात, प्रमाणाच्या आधारानं समजून घ्यावे लागतात। इथं प्रमाण आणि दृष्टांत देतात माऊली। वरती दृष्टांत दिलेला आहे, अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला, पाठी दैवग त्या जरी फुटला तरी उदक काय फुटे। प्रश्न विचारलेला आहे, पाणी कसं फुटेल? आत्मसत्याला कोणत्याही प्रकारचा तडा जात नाही। कारण मागच्या चिंतनामध्ये पोटातलं पाणी सुद्धा हलणार नाही हे सांगण्यासाठी, कुठल्या परिस्थितीमध्ये आत्मसत्तेमध्ये बदल होत नाही हे सांगण्यासाठी हा दृष्टांत अत्यंत चपकल दिलेला आहे। आत बाहेर बुडालेला जो घट असतो, पाण्याचा तांब्या आहे किंवा तांब्याची घागर किंवा घागर आहे, त्या घागरीमध्ये बुडवली घागर पाण्यामध्ये, तर आत आणि बाहेर त्याच्यात पाणीच असतं। समजा दैवगत्या ती घागर मातीची आहे किंवा आणखीन कसलीची आहे, पण फुटली तर त्या फुटलेल्या पाण्यामध्ये दैवगत्या जरी फुटला शब्द वापरलेला, अचानकपणे मृत्यू ओढवला शरीराला तर शरीर फुटलं तरी आत्मतत्व फुटत नाही। तसा दैवगत्या जरी घट फुटला तर पाणी कसं फुटेल असा माऊलीने प्रश्न विचारलेला आहे। अथावी घट बुडाला, अथांग सागरामध्ये अथांग अशा खोल पाण्यामध्ये जर घट बुडवला तर तो आत बाहेरी उदके भरला। बाहेरून आत्मसत्याच आहे। भगवंत तुका म्हणे विठू भरला सभाई, सभाई म्हणजे सर्वत्र भरलेला आहे। असा घनदाट भरलेला विठ्ठल तो कशानं फुटेल सांगा? जे फुटणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यानंच बनवलेल्या आहेत, मग त्यानं बनवलेल्या वस्तू ज्या आहेत तो स्वतः कसा फुटेल सांगा बघू? असाच विचार इथं मांडलेला आहे। म्हणून परमात्मा जो आहे त्या परमात्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण होत नाही हे सांगण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे। आता पुढचा एक दृष्टांत तसाच आहे, अतिशय सुंदर। ना तरी सर्पे कवच सांडिले, का उभारेने वस्त्र फेडिले, तरी सांग पा काय मोडले अवेवा माझी। परत एक दृष्टांत, सर्पाने कात टाकली, ना तरी म्हणजे किंवा। माऊलींची सांगण्याची भाषा एक समजून आपण घेतलो तर पुन्हा पुन्हा ओवीमध्ये तेच शब्द आलेले असतात, त्यामुळे लगेच समजतात। ना तरी म्हणजे किंवा सर्पानं कवच सांडले म्हणजे सर्पानं वरच्या अंगाची कात टाकली, कात टाकतो सर्प तसे, किंवा उभारेने का किंवा उभारेने वस्त्र फेडिले। उभारेने म्हणजे ज्याला उकडत आहे त्यानं आपल्या अंगावरलं वस्त्र काढून टाकलं उकडते म्हणून। तर सांग तरी सांग पा, तर सांग बाबा की त्यामुळे सांग पा काय मोडले अवयवा, म्हणजे अवयवामध्ये काय मोडतोड झाली काय त्याच्या?
किती सुंदर दृष्टांत आहे बघा. एक पाण्याचा दृष्टांत, पाणी फुटत नाही हे सांगितलं, तर त्याच्यावरचा दृष्टांत आहे बरं काय. माऊलींना नेहमी चढे दृष्टांत द्यायची सवय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्यामुळे सगळा चढता दृष्टांत आहे. अगोदर पाण्याचा आहे. पाणी फुटतं म्हणजे विभागलं जाईल कदाचित, परंतु सापानं कात टाकले म्हणून सापांचे हातपाय मोडतील का? किंवा उकडतोय म्हणून एखाद्यानं अंगावरलं वस्त्र टाकलं तर त्याच्या अवयवामध्ये काय फरक पडेल काय? काहीच नाही पडणार. उकडलं म्हणून त्यानं अंगावरला शर्ट काढला, मग शर्ट काढला म्हणून काय वरची काय कातडी काढता येते काय? आहे तसं शरीर आतमध्ये आहेच ना. वरचा फक्त वस्त्र टाकलेला आहे. म्हणजे दुसरा दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे दोन दृष्टांत त्यासाठी आहेत. साप कात टाकतो किंवा उकडते म्हणून एखाद्याने वस्त्र काढलं तर अवयवात काही बिघड होत नाही, म्हणून मूळ शरीरात बदल होत नाही. शरीर आहे तसंच आहे. वरचे जरी कुठलेही कवर असतील ते जरी काढली, उपाध्या जरी काढून टाकल्या तर मूळ तत्व आहे तसं शिल्लक राहतं. त्यामुळे प्रारब्धाने आयुष्यात काही घटना घडल्या असतील तरी याच्या ऐक्य ज्ञानामध्ये बिघाड होत नाही, हे सांगण्यासाठी दोन दृष्टांत योजलेले आहेत. साप सुद्धा योग्य वेळी कात टाकतो आणि कात टाकून झाल्यानंतर तो परत एक स्वतंत्र पुनर्जन्माचा अनुभव घेत असतो, कारण त्याला तारुण्य प्राप्त होत असतं. तसं हे काय म्हटलेलं आहे, जीर्ण झालेली वस्त्र, भगवद्गीता आपल्याला सांगते, जीर्ण झालेली वस्त्र जशी आपण टाकून देतो तसं जीर्ण झालेला शरीर आत्मा सोडून देतो आणि नवाने देह ही शब्द वापरलेला आहे. नवीन देह प्राप्त करत असतो. पण नवीन देह प्राप्त करत असताना आत्मतत्वात काय बदल झाला का? नाही व्हायला. आहे तसाच आहे. जरी सर्पानं कात टाकली तर सर्पाचं तोंड बिघडलं, त्याचे आणखीन काहीतरी बिघाड त्याच्या शरीरामध्ये झाला, किंवा त्याला आणखीन पाय त्याचे मोडले, असं कधीही काही होत नाही. एखाद्यानं अंगावरला शर्ट काढून ठेवला उकडते म्हणून, तर काढला शर्ट म्हणून काय त्याचे अवयव दुखायला लागलेत काय? अवयवमध्ये मोडतोड काही झाली काय? काही झालेली नाही. तसं जीर्ण झालेला देह असतो, तो नवीन देह स्वीकारण्यासाठी जर दैवगत्या फुटलावरती दृष्टांत दिलेला आहे, मृत्यू ओढवला तर हा जीर्ण झालेला देह सोडून आत्मा नवीन देहामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तो नटून येतो. नवीन नूतन नितन नवे शब्द वापरला. नवीन तो परत नटून येत असतो. मग आपल्याला पण आवडायला पाहिजे ना. आत्मतत्वाला तरी काय होत नाही, म्हणून आपण कसा असायला पाहिजे, सतत खुश असलो पाहिजे. माझं शरीर बिघडेल, मला व्याधी होतील, नंतर जगामध्ये काहीतरी बदल होतील, जगाबद्दलची लोकांची मतं बदलतील आपल्याबद्दलची, म्हणून माझ्यात बदल होता कामा नये, कारण मी आत्मतत्वानं शरीर धारण केलेलं आहे. आणि म्हणून जरी जीर्ण झालेला देह जसा एखाद्या वरचा काढून टाकावा, तसा आत्मा हा जुनं झालेलं शरीर टाकून नवीन देह काय करतो, परिधान करत असतो. आपण सुद्धा नव्या शर्ट घालण्यामध्ये मजा आहे की नाही? आहे. जुनं शर्ट टाकून त्याविषयी वाटतात की नाही? वाटतात. त्यातल्या त्यात फाटलेले असतील तर जरूर टाकाविषयी वाटतात, त्यात मळलेले असतील तर जरूर टाकाविषयी वाटतात, त्याला छिद्र पडलेली असतील तर टाकाविषयी वाटतात, त्याची बटणं वगैरे तुटली असतील तर टाकाविषयी वाटतात ना. तशा या देहामध्ये अनेक प्रकारचे रोग झालेले आहेत. आता शरीराला सुरकुत्या पडलेल्या आहे, शरीर खंगलेलं आहे, रोगानं ग्रस्त झालेलं आहे. मग टाकताना, शरीर टाकताना मीच मेलो असा का अनुभव घेतो माणूस? तर त्या काळात त्याला शेवटच्या क्षणी परमात्म्याचं स्मरण नसतं. आत्मतत्वाच्या अनुसंधानाशिवाय तो देह सोडत असतो. म्हणून आत्मानुसंधान जर असेल तर त्याला मी मरतोय असं वाटणारच नाही. मी नवीन देह आता धारण करायला लागलोय. जसं साप कात टाकतो, उकडलेला माणूस जसं वस्त्र टाकतो, किंवा वरती म्हणलेला आहे उदक भरलेला जो कलश आहे, तो कलश जरी फुटला तरी उदकामध्ये काय फरक पडत नाही, सापाच्या कायेमध्ये काय फरक पडत नाही, किंवा उकडलेल्या माणसाच्या शरीरामध्ये काय फरक पडत नाही. तसा माझा देह जरी पडला, तो रोगग्रस्त जरी असला तरी माझ्या आत्मतत्वामध्ये बिघाड होत नाही. तसा तो असतो. कारण ते मी अंतकाले स्मरण शब्दच वापरलेला आहे. शेवटच्या क्षणी तो त्यात मग्न झालेला असतो.
त्यामुळं पाठीमागची से न करी, अगोदर आपण शब्दच वापरलेला आहे. से म्हणजे आठवण सुद्धा ठेवत नाही कुठल्या गोष्टीची, कारण त्याचं जुळणं जे असतं ते आत्मतत्वाशी असतं, भगवंताशी जुळलेलं असतं. आणि भगवंताला एकदा जर त्यानं पकडला तर पुढे सगळी येणारी जी संकट आणि व्याधी आहेत त्या व्याधी येतील, संकट येतील, पण त्याला त्याची जाणीव सुद्धा नसते, जाणीव त्याची गेलेली असते. कालच्या चिंतनामध्ये परवाच्या आपण बघितलेलं आहे, नेनताची पडले भूताची खवले, भूताची पाच ही कवले नेनतची पडले. ही पंचमहाभूताची पंचकोशाची खवले केव्हा गळून पडली हे त्याला कळतच नाही, कारण तो पंचमहाभूतामध्ये गुंतलेला नसतो. त्याचा देहाचं तादात्म्य हे परमात्म्याशी झाले असल्यामुळं परमात्म्याच्या आनंदामध्ये तो रत झालेला असतो. आणि म्हणून सापानं जरी कात टाकली तरी सापाला काही फरक पडत नाही, साप रडत नाही, सापाला आनंद वाटत असतो. उकडणाऱ्या माणसाला शर्ट काढून ठेवताना, अंगावरले कपडे काढताना काय होतो, गंमत वाटते, आनंद वाटत असते. हा मस्त वाटलं असाच म्हणतो ना उखडलेला माणूस, उखडत असलेला माणूस कपडे काढून ठेवताना अंगावरली. तसंच आहे, तसं मृत्यू पावताना सुद्धा जर मी भगवंताच्या स्मरणामध्ये असेल तर मला ह्या माझा शरीराचा मृत्यू व्हायला लागला तर मी माझी कात टाकायला लागलेलो आहे, मी माझ्या अंगावरली कपडे बाजूला, वस्त्र बाजूला करायला लागलेलो आहे, बाकी काही करत नाही. म्हणून मला रडायची काही गरज नाही आणि बघणाऱ्यांनी सुद्धा रडायची काही गरज नाही की जायला लागला जे आपल्या नातलगांचा. म्हणून फार सुंदर दृष्टांत देऊन प्रारब्धामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही घटना घडेल तरी त्याच्या त्या ऐक ज्ञानामध्ये तो कधीही बदल होत नाही. तो एवढा एकदम त्याचा निश्चय झालेला असतो आणि ब्रह्मभाव असतो. तर मी इथनं जातो असं त्याला कधीच वाटत नाही, कारण मी इथं जन्माला आलो असं त्यालाही वाटत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. मी आलो असं त्याला वाटत नाही, त्यामुळे मी गेलो असं त्याची अशी व्यवहारसुद्धा घडत नाही. आलेल्याचा व्यवहार नाही, जाण्याचा व्यवहार नाही, सदा संचला येत ना जात नाही आणि कायम तो आहे. त्यामुळं जर असेल तर हे जे दोन दृष्टांत दिलेले आहेत त्या अवयवामध्ये काही बिघाड होत नाही. पै अथावी घटबडाला तो बात बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना, तरी सर्पे कवच सांडिले का उभारेने वस्त्र फेडिले, तरी सांग पा काय मोडले अवयवा माझे. आता शुद्धान तैसा आकार हा आहाच भ्रंशे. आहाच म्हणजे वर वर दिसणारा आकार नष्ट झाला, वाचुनी वस्तू ते साचलीची असे. आकारा वाचून ब्रह्मवस्तू जशीच्या तशी स्वस्त असते, तैसे बुद्धी झाली या विसकुसे कैसेने आता. तीच ब्रह्मवस्तूच आपण आहोत अशी निश्चयात्मक ब्रह्मबुद्धी झाल्यावर आता तो कशाने, काय म्हणलेलं आहे, विसकुसे. व्याकुळ का होईल सांगा बघू. विसकुसे म्हणजे संभ्रमित का होईल, कशाने चुरगळून जाईल. काही ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ करताना कशाने चुरगळून जाईल. जर त्याचा आकार हा वरवर दिसणारा आकार देहाचा आहे, तो जरी आहाच म्हणजे वरवरचा आकार आहाच भ्रंशे म्हणजे नष्ट झाला, वाचुनी वस्तू ते साचची असे. आकारा वाचून ब्रह्मवस्तू काय बिघडत नाही, आहे तशी साच म्हणजे सत्यच आहे. वाचुनी वस्तू ते साचलीची असे. त्याप्रमाणे तेची बुद्धी झाली या विसकुसे कैसेनी आता. तेची बुद्धी झाली या विसकुसे कैसेनी आता. असं वाचलं की लक्षात येतं बघा. काही शब्द मागे पुढे घेऊन वाचलेत अन्वय करून तर लगेच आपल्याला ओवीचा अर्थ समजतो. तरी ती बुद्धी एकदा ब्रह्मभावात झाल्यामुळं ती परत त्याला कशी संभ्रमित होईल, कारण आकाराचाच नाश होतो हे त्याचा निश्चय पक्का आहे. देह आकार आहे, देह ही उपाधी आहे आणि उपाधी गेल्यामुळं निरुपाधिक चैतन्यामध्ये कोणताही बदल होत नाही असा त्याचा निश्चय झालेला असतो. मग ती बुद्धी देह सोडताना व्याकुळ का बरं होईल, का रडत बसेल, माझं हे राहिलंय ते राहिलंय, मी मोठी प्रॉपर्टी सोडून निघालोय, मला सोडताना त्रास व्हायला लागलाय, असं कसं होईल. उभेरेनी देह वरचा शब्द वापरलेला आहे, वरतीच अगोदर वापरलेला आहे की काय म्हटलेलं आहे, उभया उभेपणी नाही देयाचे. जिवंत असतानाच त्यानं सोडून दिलेला आहे.
मग मृत्यूच्या वेळी खाली पडल्यावर सोडायचं काय शिल्लक राहिलेलं आहे? आणि जिथं सोडायचं काय शिल्लक नाही, जिथं प्राप्त करायचं शिल्लक नाही, त्या ठिकाणी त्या देहाच्या आकाराला मी घेतलाच नव्हता आकार. हा देहाचा जन्म आहे, देहाचा मृत्यू आहे. माझा मृत्यू आणि जन्म मला नाही. न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा, पिता नैव मय नैव माताच जन्म, न बंधून मित्रम गुरुनैव शिष्या, चिदानंद रूपा शिवोहम शिवो. एनी कंडिशन मी चिदानंद रूप शिवरूप आहे असं नेहमी, एनी टाइम एनी कंडिशन, व्हॉट एव्हर, वेन एव्हर अँड वेर एव्हर, काहीही कंडिशन असू दे, कुठंही कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही स्थितीमध्ये याच्या एकूण स्थितीमध्ये बदल होत नाही. अगोदर पाणी, हाताचे पोटाचे पाणी न हले असा एक शब्दप्रयोग माऊलीने वापरलाय ना, तो त्यासाठी पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. कुणाशी गप्पा मारेल, कदाचित कुणावर तरी चिडेल, कुणाला तरी शिक्षा द्यायची वेळ आली तर शिक्षा देईल, पण आतल्या आत्मतत्वाशी त्याचा बिघाड होत नाही. आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे, जसं सापाने काट टाकले तसाच प्रकार आहे. इथं सिद्धांताचा विचार केलेला आहे. आता वर असणाऱ्या देहाचा आकार जरी नष्ट झाला तरी ब्रह्मवस्तू जशीच्या तशी असते. त्यामुळे ती कारण आकारामुळं आली नव्हती, त्यामुळे आकार नाश झाल्यामुळे त्याचा नाश होणार नाही. आणि ते ब्रह्म मीच आहे, जे न मोडणारं न तुटणारं, ज्याला अवयव नाही असं आनंद सदरूप चिद्रूप ते ब्रह्म मी आहे. त्याला कशाचंच बंधन नाही, ते ब्रह्म मी आहे. आणि मी ब्रह्म असेल तर मला बंधन नाही. त्यामुळे जरी देहाला मी धारण केलेलं असलं तरी देहाचा आकार जरी पडला तरी त्या आकारामुळे काही बिघडत नाही. एखादा अंगावरला शर्ट कशांतरी अडकून फाटला म्हणून काय मी रडत बसतोय काय कुणाला शिक्षा द्यायला जातो, काय कुणामुळे झालं म्हणतो? नाही, दुसरा शर्ट घ्यायचा आहे. त्यामुळं एखादा फाटला तर फाटला, देहाचा आकार नष्ट झाला तर मी ब्रह्मतत्वात मात्र काय असा बुद्धीचा निश्चय झालेला असल्यामुळे त्याची बुद्धी कधीच विस्कुशे म्हणजे गोंधळात पडत नाही. कारण जे जन्माला येतं त्याचा नाश होतो. मी तरी कधी जन्माला आलो नाही, आत्मवस्तू निर्माण होत नाही, त्यामुळे त्याचा नाशही होणार नाही असा दोन्ही निश्चय त्याचा झालेला असतो. नाश कशाचा होतो? आकारांचा होतो. नाम आणि रूप नष्ट होतात, पण अस्थिभाती प्रिय रूप जे आहेत ते जात नाहीत. नाम रूपम हे भूतात्मक आहेत. जेवढी पंचमहाभूतानं तयार झालेली सृष्टी आहे आणि जगदा देहादी प्रपंच आहे तो नाशवान आहे, तो नष्ट होणार आहे. त्यामुळं देहाचा नाश होतो, देहाला व्याधी आहेत, देहाचं डोकं दुखतं, देहाचे पाय दुखतात, माझे नाही असा एकदा विचार निश्चय जर झाला, नुसता विचार नाही बरं काय, ब्रह्मनिश्चय, बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान. बुद्धीचा तो बळकटपणा आला पाहिजे म्हणून म्हणतात बुद्धी झाली या साचलीची असे त्याची बुद्धी झाली या विसकुसे कैशेनी. आता ती गोंधळात कशाला पडेल किंवा नातलगाना सोडून जातोय असं त्याला वाटेल काय? नाही. तर पुन्हा जाते नाही कोई काय मागच्या वेळा एका शेर घेतला होता तो आता आठवत नाही मला. हे सगळं सोडून कोणी जात नाहीत, हे जातात आणि येतात. हे जाणं येणं चालूच असते. गाडी भरती, गाडीतून पॅसेंजर निघून जातात, दुसरे पॅसेंजर भरतात, परत ते तिकडून येतात, परत त्याच्यामध्ये भरतात. सगळं येणं जाणं सतत चालू आहे. मग कशाला रडायचं? हा मुद्दा त्यातला आहे. विसकुशे कशाला? विसकुशे म्हणजे गोंधळात काय पडतं? कारण बुद्धीमुळं बुद्धीच्या निश्चयानं आत्मज्ञान झाल्यामुळे अशा निश्चयाने शरीर सोडताना तो कासावीस होत नाही. आणि प्रयाण काळी आता तो भगवंताला कसा जाणतो याचं उत्तर आता पुढील ओळीमधून देत आहे. ते जर शेवटची जी वेळ आलेली असती, प्रयाण काळ जो आहे, प्रयाण काळ म्हटलं त्याला, मृत्यू काळ म्हटलेलं नाही. मृत्यू म्हणजे नाश आहे आणि प्रयाण म्हणजे परत येणं आहे. प्रयाण म्हणजे आम्ही प्रयाण केले असं आपण म्हणतो. प्रयाण केले म्हणजे काय? तर आम्ही जायला बाहेर पडलो ते काही दिवसानंतर येण्यासाठी असं आपण प्रवासाला जाताना बोलतो. तसं जातो म्हणायचं नाही, येतो म्हणावं म्हणतात ना, मग येतो म्हणायचं. आम्ही येतो म्हटलं तर पुन्हा येणं आहे ना. ज्यावेळी गरज पडते त्यावेळी संत महात्मे अवतारित होतात. तसाच आहे. आता आमचा अवतार त्यांचा अवतार वेगळा. आमचा अवतार बघण्यासारखा असतो,
त्यांचा अवतार शिकण्यासारखा असतो, आमचा अवतार बघण्यासारखा का? रडणं सतत, उदासीन आणि निराशय चेहऱ्यावरती आणणं, ह्या पलीकडे आपण काही करतच नाही. संतांचं तसं नाही. त्यांचे अवतरण जे असतं ते सुखासाठी आणि आनंदासाठी असतं. एक आता पुढच्या ओळीमध्ये यांचा प्रयाण काळ जो असतो, तो प्रयाण काळी तो भगवंताला कसा जाणतो याचे उत्तर द्यायला चालू आहेतच चालू द्यायला. वर्णन पूर्णच आपण चालू केलेलं आहे की उत्तर कसं देतात ते. 68वी ओळी बघा. म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, जे मोकली ती देहाते ते मीची होती. म्हणून याप्रमाणे जे पुरुष आहेत अंतकाळी जाणत असताना, देहत्याग करत असताना, अंतकाळी मला जिवंत असतानाही मला जाणतात, अंतकाळी देहत्यागाच्या वेळी मला जाणतात आणि ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे आपल्या जेव्हा चांगलं आयुष्य असतं ना, आपलं शरीर चांगलं असतं, स्वस्थ असतं, शांत आयुष्यामध्ये ज्ञानाचा विचार करणं शक्य आहे. पण बरेच वेळा माऊली काय म्हणतात बघा, एखादा साधक संत महात्मा चांगल्या आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा देह चांगला होता त्यावेळी मी आनंदी आहे, मी परमात्म स्वरूप आहे, मी आत्मस्वरूपमय आहे, मी देह नाही असं म्हणेली. परंतु जेव्हा अंतकाळ येतो ना, तर अंतकाळी हे जाणणं किती अवघड आहे. माऊलींनी वर्णन करताना सांगितलेलं आहे, तो चांगला देह असताना तरी स्वस्थ असताना कोणी करेल, पण मृत्यू काळामध्ये ही सर्व पंचतत्व लय होत असताना भगवंताचं स्मरण होणं फार कठीण आहे. तेच माऊली सांगतात, मोकले ते देहाते ते मीच होती. म्हणजे देह मला जाणत असताना देहाचा त्याग करतात ते मीच ब्रह्म होतात. आणि यानंतर सामान्य माणसं जे आहेत त्यांची गती काय होते हे पुढील श्लोकात वर्णन ओवीतून करायला चालू केलेलं आहे. मोकलती शब्दाचा अर्थ आहे जेव्हा ते देहत्याग करतात तेव्हा संसाराचा देहाचा संबंध सुटावा असा आम्हाला सामान्यांना वाटतच नाही ना. हे हाय ते टाकून जावं कुणाला वाटेल, बँक बॅलन्स मुलांना द्यावं असं कुणाला वाटेल, घर सोडून जावं असं कधी वाटेल. ही आमची अवस्था आहे. त्यामुळं देह कितीही जरा व्याधीग्रस्त झाला तरी जीव त्याला चिकटूनच असतो. जीवाचा जीवपणा हा देह दादात्म्यामुळे टिकून असतो. जर जीवानं देह तादात्म्य सुटलं तर त्याचं देह तादात्म्य सुटल्यामुळं आपोआप त्याचं ब्रह्मतत्वाशी आत्म्याशी ऐक्य होईल. आत्म्याचं ऐक्य हे वास्तव आहे आणि देहाशी ऐक्य हे काल्पनिक आहे. देहाला मी माझं आणि मी म्हटलं हे काल्पनिक मिथ्या आहे, पण आत्मतत्वाशी असणारं माझं ऐक्य हे वास्तव आणि खरं आहे. म्हणून देह किती कुठल्याही जीवाचा देह किती जरा व्याधीग्रस्त झाला, कुठल्या प्रकारच्या व्याधी आल्या, वृद्धत्व आलं तरी देह सोडूसा वाटत नाही, इथून जावं असं वाटत नाही. कारण जावं म्हणजे मला वाटतं देह गेला की मी गेलो, ही भावनेतूनच आपण बाहेर पडायचं आहे. परंतु ज्ञानी पुरुषांचं मात्र देह तादात्म्य अगोदर सुटलेलं असतं, त्यामुळे त्याला देह त्याग करताना दुःख वाटत नाही. जे मोकलती देहाते ते मीच होती. कधी अंतकाळी जाणत साते, मला जर अंतकाळी जाणत असतील आणि जाणताना देह सोडत असतील तर ते माझ्या परतच येतात. त्यामुळं त्यांचा देह करताना त्याला कासावीस होत नाहीत, तळमळत नाहीत. कारण प्रत्येकाची पंचतत्व ह्यातून बाहेर पडत असतात. बाहेर पडत असताना एक बाहेर पडत असताना तो जीव व्याकुळ होतो, तळमळत असतो. पण याचा निश्चय झालेला असतो, हा देह सगळा कसला आहे, हे देह शरीर रोगाचे कोठार आणि रोगाचं भांडार, दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐशे. हे शरीर असं नाशवंत आहे. त्यामुळं सोडताना कशाला दुःख. किंवा झाडावर एखादा उदाहरण घेऊया आपण, झाडावर एखादा मुक्काम करणाऱ्या पक्षाला सकाळी ते झाड सोडताना दुःख वाटतंय काय? नाही वाटत. कारण त्याला वाटतंय आता झोपलो रात्रभर, इथे मला विश्रांती मिळाली, छान झालं. देहाबद्दल सुद्धा कृतज्ञता असावी. हे देहा, तू मला माझ्या आत्मस्वरूपाला राहण्यास जागा करून दिलीस, घर रिकामं करून दिलंस. त्या घरात मी राहिलो आणि घरात राहून मी सुखा समाधानानं आता तुला सोडून मी निघालो.
तुला सोडताना मला त्रास होणार नाही. झाडावर मुक्कामाला असणाऱ्या एखाद्या पक्षाला ते झाड सोडताना अजिबात वाईट वाटत नाही, कारण ते दुसऱ्या झाडावर दुसऱ्या रात्री जाणार असतं. तसा मला हा देह संपून दुसऱ्या देहात मी पदार्पण करणार असतो, मग कसं दुःख वाटेल. म्हणून प्रारब्धानं देह आहे, ते संपल्यावर तो जाणारच. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंतच देह असतो. प्रारब्ध संपलं की देह संपतो. प्रारब्ध संपतं, संचित राहण्याची शक्यता आहे, म्हणून त्याच्यावर ज्ञानानं घाव घालावे लागतात. ही गोष्ट फार महत्त्वाची. आणि सावधपणानं क्रियमानातून संचित तयार होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. ती दक्षता आपण बघितलेली आहे 3व्या अध्यायामध्ये कर्मयोगामध्ये पाहिलेली आहे. जर प्रारब्धाने देह मिळालेला असेल तर प्रारब्ध संपल्यावर तो जाणारच आहे. त्यामुळे मी देह मी नाही, देह आहे माझा नाही असं ज्ञान, त्यावेळी त्याला देह त्यागाचं त्यावेळी ज्ञान झालेलं असतं. त्यामुळं देह त्यागाचं दुःख त्याला कसं होईल, कारण देह त्यागापूर्वीच तो जीवनमुक्त झालेला असतो. त्याची देहावरील जी आसक्ती असते ती आसक्ती संपलेली असते. त्यामुळं देह त्यागापूर्वी जीवनमुक्ती भोगतो. देह त्यागानंतर विदेहमुक्त होत असतो. आता इतर जे सामान्य जीव आहेत ना, त्यांची देहत्यागाच्या वेळी अवस्था कशी असते, म्हणजे आमची जी अवस्था आहे ती आमची अवस्था कशी असते, ही संतांची अवस्था माऊलींनी वर्णन केलेली आहे. देहत्याग करत असताना माऊली जेव्हा त्या विवरामध्ये समाधीच्या स्थळामध्ये जात असताना माऊलींच्या चेहऱ्यावर हास्य होतं. सगळे रडत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असलं होतं. म्हणून सगळे रडावेत आपल्यासाठी आणि आपण हसत जावं, ही अशीच आपली अवस्था टिकून राहण्यासाठी ज्ञान संपादन करणं आणि भगवत प्राप्ती करून घेणं हे एकमेव गोष्ट आहे. मी जाताना हसलो पाहिजे, सगळी रडली पाहिजेत. कारण मी जेव्हा आलो त्यावेळी रडत आलो, त्यावेळी सगळी हसत होती. आणि ज्यावेळी मी आता निघालो त्यावेळी सगळी रडतील आणि मी हसावं. कारण पहिल्यांदा एकदा रडलोय, आता जाताना मी रडावं काय? रडलोय त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे ना. मी जन्माला आलो म्हणून मला दुःख झालं म्हणून मी रडलो. आता जाताना माझा जन्म सार्थकी झाला म्हणून हसत मला जाता आलं पाहिजे. ही अंतकालाची अवस्था आम्ही सुद्धा संपादित करू शकतो जर माऊलींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विचारानं आम्ही वाटचाल करायला लागलो तर, भगवद्गीतेप्रमाणे जगायला लागलो तर. म्हणून इथे विचार आता सामान्य देह जे आहेत ते जीव देह सोडताना काय अवस्था होते, एकाएकाची विचित्र अवस्था होत असते. प्रत्येक जण विचारत असतात, हे आलेत काय, ते आलेत काय, माझ्या जवळ कोण कोण आहेत, वाईट अवस्था आहे. हे भान जे राहतं ना, हे भान राहायला कारण देह तादात्म्य असतं आणि शरीराशी संबंधित असणाऱ्या लोकांशी असलेलं तादात्म्य असतं. अमुक माझ्या देहाच्या शेवटी आलाय काय पाहायला मला, अमुक पाहुणे मंडळी सगळी जमलीत काय मला बघायला, हे सगळं तो पाहत असतो. आणि हे पाहणं त्याच विचारात राहणं म्हणजे माणसांच्या आणि जगाच्या आसक्तीमध्ये देह सोडण्यासारखा आहे. त्यावेळी जगाचा आणि आपल्या देहाचा संपूर्ण मनातून विचार काढून टाकणं आणि त्याच वेळी अलगत कोणाला न कळत न जाणता शब्द वापरलेला नेनताची हलवत अगदी न कळत आपल्या देहातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणून प्रयाणकाळी जे शेवटी जो आहे इतर सामान्य जीव जे आहेत ते देहत्यागाच्या वेळी इतरांचा मृत्यू असतो आणि संतांचं आणि जीवनमुक्तांचं प्रयाण असतं. आम्ही मरतो का? कारण पुन्हा कशात जन्माला यायचं हे माझ्याकडं नसतं. मग अगोदर ठरवूया पुन्हा कशात जन्माला यायचं, की पुन्हा जन्माला यायचं की नाही. हे भरपूर स्वातंत्र्य आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कसा करतो ती फार महत्त्वाचं आहे. म्हणून मनुष्य जन्माला संधी समजतात, त्याचं कारण आहे विचार करायला वेळ असतो. मला काय बनायचं आहे मी विचार करू शकतो. एखादा अभ्यास करणारा मुलगा जसा विचार करतो की मला काय बनायचं आहे, त्या दृष्टीने अभ्यास करतो, त्यानुसार ती शाखा निवडतो अभ्यासाची. तसंच आपण आहे, आपणही आपली शाखा निवडावी, आपणही आपल्या अभ्यासानं तयार राहावं अशी माऊलींची इच्छा आहे, संतांची इच्छा आहे. त्यामुळे संत जातात त्याला प्रयाण काळ म्हणतात आणि माणसं जातात त्याला म्हणतात गेला मेला म्हणतात. मेला का म्हणतात? कारण तो गेला, कारण त्याचं मृत्यूसुद्धा दुःखदायीच असतो.
दुःखदायी मृत्यू जातानाच होत असतो. म्हणजे हा दुःखदायी वाटू नये म्हणूनच बरेच वेळा माणसं म्हणत असतील तू मेला म्हणत नाही, त्याला देवाज्ञा झाली म्हणतात. देवाज्ञा झाली म्हणजे काय, देवानं बोलवून घेतला. आता देवानं बोलवून घेतला काय ह्याचा योग गेला कोणाला माहिती. देह पडायच्या वेळी देवाज्ञा कुणाला होणार, देव कुणाला बोलवून घेईल, ज्यानं त्याच्यावर भगवंतावर प्रेम केलं त्यालाच देवाज्ञा होईल ना, आज्ञा होईल या म्हणून अशी. पण आम्हाला भीती वाटते मृत्यू झाला तो गेला असं म्हणण्यापेक्षा त्यांना देवाज्ञा झाली असं आपण म्हणत असतो. त्याने देह सोडला असं आपण म्हणत असतो. आता देह सोडला काय, देह सुटला हा महत्वाचा प्रश्न आहे. सुटलेला असतो, सोडलेला नसतो. सोडणं ही एक वेगळ्या प्रकारची गोष्ट असते. म्हणून तुटणं आणि सुटणं जसं आपण म्हणतो ना तसं आपण तुटलो होतं. यमाचा पाहुणा प्राणी होय असं माऊलींचा हरिपाठामध्ये होय आहे. आता सामान्य माणूस कसा जातो याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या परी माते अंतकळी जाणत साते, जे मोकलती देहाते ते मीच होते. एरवी तरी साधारण, एरवी म्हणजे इतर वेळी सामान्य नियम असा आहे की उरी आदळणीया मरण, मरण जर येऊन ठेपलं आपण त्याला आदळणीय शब्द त्यासाठी वापरला. अगोदर बघितलं ना, तुटणं असतं ना तिथं स्वातंत्र्य नसतं, सुटणं असतं ना तिथं स्वातंत्र्य असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे उरी आदळणीया मरण, जो आटवधरी अंतकरण त्याची होईजे. जवळ असताना ज्याचं मन ज्या पदार्थाची आठवण करतं तो मरणानंतर तद्रूपच होतो. ज्याची आठवण करावी त्यानुसार तो होतो. मग त्यानुसार म्हणजे समजा घराची आठवण करायला लागला तर पुढे घर बांधायसाठीच येईल ना. संपत्तीची आठवण करायला लागला, धनाची आठवण करायला लागला तर शास्त्र म्हणतंय तो साप होईल ना. म्हणजे साप धनावर बसलेला असतो बघ, तो साप होईल मग असा होणार आहे. म्हणजे प्रत्येकाची आठवण कशी असेल शेवटची, त्यामुळे मृत्यूच्या समयी परत ज्याची ज्याची जशी आठवण होईल तसा तसा त्याला जन्म प्राप्त होत असतो. मरणानंतर त्यानुसार होत असतो. म्हणून मृत्यूच्या वेळी ज्याचं मन ज्या पदार्थाची आठवण करत असताना तसाच तो होतो. कुठली वस्तू, पदार्थ, व्यक्ती, घटना जशा आठवतील मृत्यूच्या समयी ना तसाच तो होत असतो. आणि हा सिद्धांत आहे. मरणाचा प्रतिकार कोणाच करता येत नाही. म्हणून वरी उरी आदळली या मरण असा माऊली शब्द वापरतात. मी मरण चुकवायचं म्हणलं तर चुकवता येत नाही. प्रत्येक ठिकाणी मरण आहेच देहाला. म्हणूनच प्रत्येक गावामध्ये स्मशान असतात. प्रत्येक गावामध्ये एखादी गोष्ट असेल ना तर नसेल, पण असं कुठलं गाव आहे की ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही का? सगळ्याच लोकांना माहिती आहे तिथं शेवटची चिर विश्रांती तिकडंच घ्यायची आहे म्हणून त्यासाठी ती जागा तयार ठेवतात. कधी कधी दवाखाने असतील, बाजारपेठा असतील नसतील, शाळा असतील नसतील, एखाद्या गावामध्ये रस्ते चांगले नसतील, पण स्मशानभूमी नाही असं नाही. कारण सगळ्यांनीच ते निश्चित केलेलं आहे मृत्यू अटळ आहे. त्यामुळे मरणाचा प्रतिकार कोणालाच करता येत नाही. मरण अटळ असतं. मी मरेल का नाही असा जर प्रश्न मी जर विचारला, प्रत्येक प्रश्न मागच्या वेळा आपण विचार केला होता, मला लॉटरी मिळेल की नाही, मला मुलगी होईल की नाही, मुलगा होईल की नाही, माझं लग्न होईल की नाही, दोन दोन उत्तर, होईल नाही तर नाही होईल, लॉटरी मिळेल ना तर नाही मिळेल, श्रीमंत व्हाल ना तर नाही व्हाल, परीक्षेत उत्तीर्ण व्हाल ना तर नाही व्हाल, पण मी मरेल की नाही तर मी मरेनच असं एकच उत्तर आपल्याला सगळ्यांच्याकडून ऐकायला मिळतं. म्हणून आदळली मरण असं माऊली त्यासाठीच म्हणतात. अगोदर आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितले जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृत्यूच तस्माद म्हणून अपरिहार्यर्थे सगळं हे अपरिहार्य आहे. म्हणून नत्माम शोचितम नरहशी, अरे कशाला शोक करतोस असं अर्जुनाला भगवंत सांगतात. जातस्य ही ध्रुवो मृत्यू, ध्रुव म्हणजे अटळ आहे. जन्माला जातस्य म्हणजे जन्माला गेल्याचा मृत्यू अटळ आहे. आणि ध्रुवम जन्म मृत्यूच, आणि मरण आल्याचा परत जन्म, जन्माला आल्याचं परत जन्म, जन्माला आल्याचा परत मृत्यू, हे सतत चक्र चालूच असतं. हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमे का असं माऊली म्हणतात. म्हणून इथं अपरिहार्य असल्यामुळं म्हणून त्याचाच विचार शेवटच्या क्षणाला आपण विचार जो करतो ते शेवटच्या क्षणी मरताना काय विचार डोक्यात येतं, चित्तात येतं ते अवलंबून आहे. जन्मभर भोग भोगलेले असतात, त्याचे संस्कार शिल्लक असतात.
आणि त्यातला जर एखादा प्रबल संस्कार जर असेल तर तो अंतकाळी आठवतोय. बरं काय, फार मोठी घटना एखादी आपल्या आयुष्यामध्ये घडलेली असेल ना, ती घटना शेवटच्या क्षणाला आठवण्याची शक्यता आहे. ज्यामुळे खूप अशी आपली बदनामी झाली, ज्यामुळे खूप आपला मान, कीर्ती आणि सन्मान वाढला, ज्यामुळं आपल्याला धनसंपदा एखाद्या प्रसंगामध्ये मिळालेली असते, तो प्रसंग आपण कधीच विसरत नाही. तसाच प्रसंग, तो संस्कार मरणाच्या वेळी आठवण्याची शक्यता आहे. राजा भरताचं उदाहरण घेतात ना, भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. पण त्यानं समजून उमजून राजा भरताला पाडसामध्ये त्याचा जीव गुंतला असं वर्णन आहे. ती कथा छोटी, सगळ्यांना माहिती आहे की तो भरत जो आहे, तो भरत राजा होता, राज्य त्याग केला, सगळ्या ऐश्वर्याचा त्याग केला, पण पाडसामध्ये मन गुंतलं. किती छोटी गोष्ट होती सांगा. पण पाडसामध्ये हरिणाच्या जन्माला आला, हरिण म्हणून जन्माला आला. हरणाच्या जन्मानंतर त्याला कळायला लागलं, म्हणून त्यांनी त्या भरत राजानं अगदी वाळली वाळी पुन्हा पानं खायचा. कोळी कोळी पानं खाऊन भोगायचा नाही तो, तर वाळलेली अशी उपवास करायचा तो हरणाच्या जन्मात सुद्धा. आणि पुन्हा तो जड भरत म्हणून जन्माला. आणि त्या जड भरताच्या आयुष्यामध्ये त्याला समजलं होतं की मी आता माझा हा शेवटचा जन्म मी संपवणार, आता इथं माझं जन्म मरणाचं चक्र आहे ते. कारण त्याला मागचे जन्म आठवत होते आणि म्हणून त्याने योग्य प्रयत्नानं आपलं जन्म मरण बंद केलं. मुद्दा हा आहे, जड भरताला पाडसाच्या ध्यानामुळं पाडस व्हावं लागलं, हरिण व्हावं लागलं. मग तोच विचार इथे सांगितलेला आहे, जो संस्कार प्रबळ असतो ना, त्या प्रबळ संस्कार तो पुढे येतो आणि तो पुढे आला की तोच आठवत असतो. म्हणून जी वस्तू आपण आयुष्यात कधीच अनुभवलेली नाही किंवा ज्याचं ज्ञान नसतं, अशा वस्तूचं स्मरण आपल्याला कधीच होत नाही. कारण त्याचा संस्कारच असावा लागतो. संस्कार असल्याशिवाय आठवण कशी राहील सांगा बघू. संस्कारामुळेच आठवण राहत असते. पण आठवण आली की त्याप्रमाणे जन्म मिळतो. ज्या विषयाचे संस्कार दृढ त्याचं स्मरण होतं आणि अन्य विषयाचं स्मरण हेच पुढील शरीराचं कारण आहे. आणि तेच संकल्प संसाराला कारण आहे. संसाराला निर्मितीला कारण संकल्पच असतात आणि पुन्हा जन्माला येण्याला कारण सुद्धा संकल्पच असतात, आपले संस्कारच असतात. त्यामुळे संस्कारामुळे जन्म येत असतो, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि संस्कार दृढ कोणाचे असतात माहिती आहे का? संबंधाचे. कीर्तीशी, नावाशी असलेला माझा संबंध, धनाशी असलेला माझा संबंध, नातलगाशी असणारा माझा संबंध, देहाशी माझा असणारा माझा संबंध जो आहे, हे सगळे संबंध मला शेवटच्या अंतकाळी आठवण्याची शक्यता आहे. म्हणून योग्य वेळी विचार करून, विवेक करून, वैराग्य धारण करून योग्य वेळी त्या संबंधातून बाहेर पडावं. कारण सगळ्यांना एखाद्या अपरिचित व्यक्तीचा मृत्यू झाला, अनोळखी व्यक्तीचा, तर आपण हळवतोय का बघा? नाही, हो तो गेला, हो आजारी होते ते गेले किंवा ॲक्सिडेंटनं गेले असं आपण म्हणतो. पण हळवतोय काय बघा? नाही हळवत. पण एखाद्या ओळखीच्या आणि माझ्या नातलगाचा मृत्यू जर झाला तर मग मात्र मला दुःख होतं. ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते की दुःख होतं ते मृत्यूमुळं नाही. मृत्यू दुःखाला कारण नाही, संबंध दुःखाला कारण आहे. चिंतन करावं बरं का याच्यावरती. दुःखाला कारण संबंध आहे आणि संबंध हे संग्रहातून वाढतात. संग्रह आणि संबंध हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे. याच्यावरच आपल्याला कार्य करावं लागेल दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर. मग संबंध कुणाशी आहेत ते ठरवावे आपण. माणसांशी असलेले संबंध, धनाशी, घराशी, देहाशी, कीर्तीशी, प्रतिष्ठेशी, ह्या सगळ्याशी असलेले संबंध ज्यावेळी योग्य वेळी अलगद तोडत आपण येतो, त्यावेळी रिकामपणाची भावना शिल्लक राहते आणि कुठला संस्कारच राहत नाही. आणि संस्कार नसल्यामुळं मृत्यूच्या समयी तो संस्कार दृढ व्हायची काही गरजच नाही. कशाला दृढ होईल तो संस्कार सांगा? सगळे संबंध, सगळे संस्कार जे असतात ते काय होतात की विकलांग होऊन पडलेले असतात. कारण जीवनमुक्त अवस्था तीच खरी आहे की ज्यावेळी हे संबंध तोडायचे असतात, तोडणे म्हणण्यापेक्षा सुटणे महत्त्वाचे आहेत. याचा विचार इथं करायला होता. म्हणून दुःखाला कारण मृत्यू नाही, दुःखाला कारण संबंध आहे. मृत्यूचं दुःख होण्याला कारण संबंध आहे.
दुःख मृत्यूमुळे होत नाही, तर संबंधामुळे होतं. मला वियोग होतो ना प्रॉपर्टीशी, माझा वियोग होतो आपल्या जवळच्या माणसांशी, माझा वियोग होतो माझ्या देहाशी. या कल्पनेत अडकल्यामुळंच मला दुःख भोगावं लागतं. अन्य दुःखाला काही कारण नाही. म्हणून माऊली म्हणतात, जे साधारण ज्यांच्यावरती मृत्यू येऊन आदळतो म्हणजे काय, त्याची इच्छा जायची नसतेच म्हणून त्याला आदळलं म्हणलेलं. अकस्मात येऊन धडक पडणे, डायरेक्ट दारात येऊन उभा राहतो, चला आता आटपा. आम्ही म्हणू शकत नाही, मित्रांना म्हणतो तसं, एक थोडा वेळ थांबा, बॅग वगैरे व्यवस्थित भरतो आणि मग जाऊया. नाही, तुला बॅगेची गरजच काय? बॅगेची गरज तुझी इथं भूतलावर होती, तिकडं बॅग लागत नाही. तू नुसता, तुझा देह सुद्धा मला नको आहे. तो देह पडलाय बघ तिथं, ते वेळा पाहिजे असेल तर. ज्या देहाला नटवला लढवला, ज्याला कीर्ती मिळाली, ज्यानं धन मिळवलं, तो तिथं पडलेला असतो, कोण विचारत नाही त्याला. आणि जातोय कोण, हा तपास केला पाहिजे आपण. आणि त्याच्यावर जे संस्कार होतात ना, ते फार महत्वाचे. जो आठवधरी अंतःकरण तेच होईजे. देवाची आठवण केली तर देवच होईजे, आणि संपत्तीची आठवण केली तर सापच होईजे. विचार आहे की नाही? म्हणजे कशाची आपण आठवण करू, तसं साधा पशुची आठवण केल्यामुळे भरत राजा धारीन झालाच ना. पशुच्या आठवणीनं पशु बनतो. मग देवाच्या आठवणीनं देव का होऊ नये, हा विचार फार प्रबळपणाने जपता आला पाहिजे. सावधपणाने मृत्यू साधता आला पाहिजे. मृत्यूची घटिका जी आहे ती सावधपणाने साधता आली पाहिजे. नाहीतर हातातून संधी गेली की पुढील जन्मात येणं हाच पश्चाताप करण्याची काय असते, मग परत मृत्यूलोक. या पलीकडे दुसरा काही उपयोग नसतो. वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.